नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील सांगे, सिव्हिल सर्जन जळगाव. आपल्याला कल्पनाच असेल की महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार यांच्याकडनं HPV वॅक्सिनचं प्रोग्राम चालू आहे. 14 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलींना आपण हे वॅक्सिन देत आहोत. हे वॅक्सिन गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून आपल्या मुलींचं संरक्षण करणार आहे, त्याच्यापासून वाचवणार आहे. मात्र हे वॅक्सिन सुरू करण्याच्या वेळेस आणि त्यानंतर सोशल मीडियामध्ये अनेक चुकीचे मेसेज पसरत आहेत. आणि आज मी जे तुम्हाला सांगायला आलो आहे ते प्रामुख्याने हेच सांगायला आलो आहे की ह्या सर्व भ्रमक कल्पना आहेत, चुकीचे मेसेज आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत. माझीही मुलगी आहे आणि तीही 14 वर्षाची आहे आणि मीही तिला प्रथम याच्यात ते वॅक्सिन देत आहे. तरी सर्वांना मी प्रामाणिकपणे एक आव्हान करू इच्छितो की कोणत्याही भ्रमक कल्पनांवर, चुकीच्या मेसेजेसवर, व्हायरल होणाऱ्या व्हिडिओजवर आपण लक्ष देऊ नये आणि आपल्या मुलींचं भविष्य हे HPV वॅक्सिन, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन जे आहे ते घेऊन सुरक्षित करावं. ही वॅक्सिन पूर्णतः सेफ आहे, जागतिक क्वालिटी टेस्टवरती खरी उतरलेली आहे. प्रायव्हेटमध्ये मागच्या 10 वर्षापासून प्रायव्हेट डॉक्टर्स ती देत आलेले आहेत. त्यामुळे याच्यात कोणतीही शंका बाळगणं हे न बाळगता आपण आपल्या मुलींना हे वॅक्सिन द्यायचं आहे. एक किरकोळ ताप येणं किंवा त्या जागेवर थोडी सूज येणं असे साईड इफेक्ट्स असू शकतात, मात्र याचा कोणताही मोठा साईड इफेक्ट किंवा त्रास नाही. त्यामुळे आपल्या मुलींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात व कोणत्याही जवळच्या शासकीय व्यवस्थेत रुग्णालयात घेऊन जा आणि हे वॅक्सिन नक्की द्या. या वॅक्सिनमुळे आपल्या मुलीचं भविष्य हे सुरक्षित होणार आहे. धन्यवाद.